आज मी तुम्हाला झटपट रेसिपी दाखवणार आहे। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करा। 2 अंडी बी फोडून घेतलेली आहेत। त्याच्यामध्ये एकदम थोडंसं मीठ टाकायचं, थोडीशी टाकायची मिरी पूड, थोडंसं घेतलेलं आहे गरम मसाला, कोणता पण घेऊ शकता। मिक्स करून घेते। मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। मिरी पूड टाकणं गरजेचं आहे, जरूर टाका तुम्ही। कढई मी गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये एकदम थोडंसं तेल टाकून घेणार आहे आणि तेल गरम होऊन देणार आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे अंडे जे फोडून घेतले ना हे ओतून घेऊया आणि लगेच हलवायचं नाही, 1 मिनिटभर थांबायचं। हलवून घेऊया। ह्यांना काय करायचं तर त्याचं बगऱ्या टाईप करून घ्यायचा। हा बिर्याणी राईस करून घेतलेला आहे। तुम्हाला जर अशा पद्धतीचा मोकळा मोकळा एकदम छान असा करायचा असेल का नाही, तर मी चिकन बिर्याणी अपलोड केलेली आहे, त्याच्यामध्ये मी दाखवलेलं आहे। आणि जर तुम्हाला वेगळाच पाहिजे असेल ना, तर तुम्ही मला कमेंट करा, तर मी तुम्हाला ते पण दाखवेन। काढून घेते हे आता। काढून घेतलेलं आहे, त्यात परत आपल्याला थोडंसं एकदम तेल काढायचे आणि हे तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये हे अमूल बटर टाकणार आहे, एवढा वितळून घेऊया। बटर वितळलेलं आहे, छोटा 1 चमचा टाकायचं जिरं आणि जिरं चांगलं भाजून घ्यायचं। जिरं बघा मस्त असं भाजलं गेलेलं आहे। 1 मोठ्या आकाराचा कांदा असा उभा कापून घेतलेला आहे, ह्याला पण आपल्याला भाजून घ्यायचं, पण आपल्याला असं लाल भडक असा भाजायचा नाहीये। कांदा बघा असा भाजला पाहिजे। 1 चमचा आलं, लसूण आणि हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे। हिरवी जी मिरची आहे ना, ती पोपटी कलरची आहे, तिखटाप्रमाणे घ्या। आता हे परतून घेते। मस्त असं परतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण साहित्य टाकून घेऊया। ह्याच्यामध्ये टाकायची मिरी पूड, छोटा अर्धा चमचा घेतलेली आहे। चवीप्रमाणे टाकायचं मीठ, भाताला पण मीठ असतं हे लक्षात देऊनच मीठ टाकायचं। छोटा अर्धा चमचा गरम मसाला पावडर मिक्स करून घेते। 3 अंडी शिजवून मी त्याचं डील काढून घेतलेलं आहे, असे उभे कापून घेतलेले आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये डील पण टाकू शकता। परतून घेते, हलकंसं परतून घेतल्यावर गॅस मिडियम आहे। कोथिंबीर टाकणार आहे, देठं पण घेतलेले आहेत। ह्याच्यामध्ये तुम्ही कांद्याचे पात टाकू शकता, शिमला मिर्च, गाजर हे पण टाकायचं। कधी टाकायचं, जेव्हा आपण हलकासा कांदा भाजतो ना, त्याच्याबरोबरच टाकायचं। मग ती जी आपण करून घेतलं होतं ना अंड्याची पोळी, बगरा म्हणायचा तो, मोठा मोठा टाकायचा, बारीक नाही करायचा जास्त तुम्ही। आता ह्या मसाल्यामध्ये हा पण 1 मिनिटभर परतून घ्यायचा। मस्त असं परतून घेतलेलं आहे। अर्ध लिंबू घेतलेला आहे, थोडासा पहिला मी ह्याच्यामध्ये रस टाकून घेणार आहे। पहिला थोडा टाकायचा, 1 छोटा अर्धा चमच्याला पण कमी असा टाकायचा। तर आहे एकदम मोकळा मोकळा, तुटत नाही काय नाही, वगैरे एकदम छान झालेला आहे। परतून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे। कांद्याची पात काय करायची माहिती आहे का, बारीक कापायचे, ते वरणात असे परतताना टाकायचे। संपूर्ण आपण परतलं ना तवा टाकायचे थोडीशी। ह्यात काय करणार आता मी थोडासा एकदम लिंबाचा रस टाकणार आहे, जास्त नाही टाकणार, की पहिला पण टाकलेला आहे बघा। एकूण आपल्याला अर्धा चमचा मोठ्या आकाराचा, त्याच्यापेक्षा जास्त नाही टाकायचं। थोडीशी टाकणार आहे परत कोथिंबीर, एकदम थोडंसं मीठ टाकणार आहे। भाताला पण मीठ होतं, थोडं टाकायचं, जास्त टाकायचं नाही। आणि मिडियम गॅस आहे, त्याला परतून घेते 1 2 मिनटं। मस्त असं बघा 2 मिनटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे। म्हणजे वरून आपण थोडंसं मीठ, लिंबाचा रस जे टाकलेला आहे ना, तो सगळीकडे चांगला मिक्स झाला पाहिजे। किती छान झालं आहे बघा। ह्यात सांगितले तुम्हाला काय काय टाकू शकता तुम्ही, तशा पद्धतीने केलं तर चालेल। मी खूप रेसिपी थोड्याशा वेगवेगळ्या पद्धतीने माझ्या हमेशा असतात। तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।